महाराष्ट्र में किसानों की कर्ज माफी को लेकर सियासत तेज हो गई है। कांग्रेस नेता विजय वडेट्टीवार ने सरकार पर तीखा आरोप लगाते हुए कहा कि चुनाव प्रचार के दौरान किसानों का पूरा कर्ज माफ करने और 7/12 कोरा करने का वादा किया गया था, लेकिन हकीकत में घोषित कर्ज माफी किसानों के साथ बड़ी धोखाधड़ी साबित हो रही है। उनका कहना है कि जब तक किसानों का 7/12 रिकॉर्ड पूरी तरह से साफ नहीं होगा, तब तक उन्हें कर्ज माफी का वास्तविक लाभ नहीं मिल पाएगा। वडेट्टीवार ने फसल बीमा योजना पर भी सवाल उठाते हुए कहा कि ये योजना किसानों के नाम पर चलाई जा रही है, लेकिन इसका असली फायदा बीमा कंपनियों को मिल रहा है। उन्होंने मांग की है कि सरकार को किसानों को संकट से बाहर निकालने के लिए संपूर्ण कर्ज माफी लागू करनी चाहिए और फसल बीमा योजना को वास्तव में किसानों के हित में बनाना चाहिए। उन्होंने आगे कहा कि एक और किसान प्राकृतिक और आर्थिक संकटों से जूझ रहा है, वहीं राज्य के सत्ताधारी नेता आपसी राजनीतिक संघर्ष और तोड़फोड़ की राजनीति में व्यस्त है। वडेट्टीवार ने इसे बेहद दुखद बताते हुए कहा कि यह स्थिति राज्य के किसानों के साथ अन्याय है और सरकार को तुरंत ठोस कदम उठाने चाहिए। टायगरची जोरात चर्चा सुरू आहे। एकूणच ज्या घडामोडी आपण पाहत आहे, त्या दिवशी शिंदे दिल्लीत जाऊन भेटले, ठाकरेच्या खासदारांकडनं एकनाथ शिंदेचं कौतुक होत आहे आणि शिरसाटही म्हटले की शिंदेचं टार्गेट पण मोठं ऑपरेशन करणार। माहित नाही मला, मी ऐकतोय काय बैठक झाल्याची, पण या संदर्भात माझ्याकडे अशी कुठलीही माहिती नाही आणि या संदर्भात काय तो त्या पक्षाचा अंतर्गत संबंध आहे आणि कोण कोणाला फोडतो कोण कोणाला नाही, तरी महाराष्ट्रामध्ये देशामध्ये फोडाफोडीच्या राजकारणाला प्रचंड उठ आलंच आहे। फोडा तोडा मोडा जोडा राज करा, हे सगळं आता अलीकडे याला नैतिकता नीतिमत्ता काय राहिलंच नाही। त्यामुळे कोण कुठे जावं, कोण कोणाच्या मांडीवर जाऊन बसावं आणि कोणी कोणाला डोक्यावर घ्यावं आणि मग डोक्यावर घेऊन कोणाला कोणी पुन्हा पायाखाली तुडवावं, हे सगळं राजकारणात अलीकडे एक फॅशन झाली आहे। त्यामुळे बघू पुढे काय होतं ते। आज तरी आमच्याकडे आपण एवढंच म्हणू शकतो की आत्ताच्या देशामध्ये जे काही सरकार काम करते, देश आणि राज्य उद्ध्वस्त होण्याचं काम चालू झालेलं आहे, कर्जबाजारी झाले, सगळ्या दृष्टीने जनता परेशान आहे। अशा परिस्थितीमध्ये ज्यांच्या डोक्यात हा विचार येईल त्यांना ईश्वर सद्बुद्धी देईल। पीक कर्ज यावेळेस कर्ज माफ झालं, त्यानंतर ते सातबाऱ्यावरून हटलं नाही, नोडूज मिळणार नाही, म्हणून लोन मिळणार की नाही, पीक कर्ज हा सगळ्यात मोठा प्रश्न। हे बघा, ही फसवी योजना होती 2 लाखापर्यंतच्या कर्जाची, जे काही झोनपर्यंत द्यायचं ठरलं, हा बोजा कायम राहणार आहे। 2 लाखापर्यंत कर्ज, उर्वरित कर्ज शेतकऱ्यांनी भरायचं आहे। शेतकऱ्यांनी शेती विकून ते कर्ज भरल्यावर हे 2 लाख त्याच्या खात्यात जमा होतील। ही शुद्ध ही अशी ही बनवाबनवी हे सरकार शेतकऱ्यांच्या सोबत करत आहे। ते म्हणजे अशी बनवाबनवीमध्ये पुरुष हा स्त्री पात्र घेतो आणि स्त्री पात्रामध्ये काम करतो आणि पुरुष पात्राला भुलवतो, तसं हे सरकार स्त्री पात्रामधून शेतकऱ्यांना भुलवण्याचं काम करत आहे। अशी बनवाबनवी चालली आहे, मुळात त्याचा काहीच फायदा होणार नाहीये आणि आज उद्या जर बोजा कायम राहिला तर पुढचं पीक कर्ज मिळणार नाही, म्हणजे शेतकरी शेती कशी करेल? त्याच्या शेतात त्याला जर ते कर्ज मिळणार नसेल तर नाही। आमची मागणी काय, आता पीक विम्याचा फायदा 1 रुपया म्हणून छाती ठोकून घेतली, ऊर बदलून घेतला, त्याचा शेतकऱ्यांना काय फायदा झाला? आणि आजही पुन्हा तीच परिस्थिती आहे। शेतकरी 25% शेतकऱ्यांचा वाटा होता, शेतकरी हक्कानं बोलत होता, पण आज कंपन्यांना फायदा करण्यासाठी आणि कमिशन खाण्यासाठी कंपन्यांकडून, पीक विमा कंपन्यांच्याकडून हे सगळं चाललेलं आहे। म्हणून आमची मागणी हीच आहे की तुम्हाला 7/12 कोरा करायचा असेल तर तो मार्चच्या पर्यंतचा पूर्ण 7/12 कोरा करा, त्याच्यावर असलेलं पूर्ण कर्ज काढून टाका, तर शेतकरी त्यामधून दिलासा मिळेल आणि शेतकऱ्याला त्याचा फायदा होईल आणि नवीन कर्ज पण मिळेल। पण मार्चमध्ये न करता तुम्ही जर तो बोजा तसाच ठेवला तर शेतकऱ्याला उद्ध्वस्त करण्यामध्ये तुमची भूमिका ही स्पष्ट दिसेल। माना पानाचा ना त्या गोत्याचा पसारा लई बाई वाढला, रुसवा नको ग बाई कुणाचा, मोठ्यानी उतारा काढला। लगीन घाई सुचून देई, खरेदीने पणा काढला, खरेदीला वर्षीधीने उत्साह नवा आणला, बांधला बसका बांधला।
क्वालिटी सोबत बरं का. आहे तर शक्य आहे.